8वीत असताना चुकून एक साप पकडला आणि पुढे साप पकडण्यासाठी सायकलवरून फिरणारा हा मुलगा जयसिंगपूरचा स्नेकमॅन कसा बनला, लेट मी शो यू. हे आहेत जयसिंगपूरचे सर्वदमन कुलकर्णी. लहानपणी घरच्यांपासून चोरून साप पकडणारे सर्वदमन आज वर्षाकाठी 250 ते 300 साप पकडून त्यांना सुखरूप ठिकाणी सोडून देतात. साप पकडत असताना हळूहळू त्यांचा एक ग्रुप तयार झाला आणि त्यांना समजलं जयसिंगपूरमध्ये दिवसाकाठी 12 ते 15 साप बाहेर पडत आहेत. पण इतके साप येतात कुठून हा प्रश्न त्यांना सतावत होता. मग त्यांनी कोण किती साप पकडतो, त्यामध्ये विषारी साप किती, बिनविषारी साप किती, कोणता साप कोणत्या भागात किती वाजता बाहेर पडतो याचा एक डेटा बनवायला सुरुवात केली. मग त्यांच्या लक्षात आलं की जयसिंगपूरच्या एरियामध्ये जवळपास 20 प्रकारचे विषारी आणि बिनविषारी साप आढळतात. साप पकडत असताना सापांविषयी काही इंटरेस्टिंग गोष्टी सुद्धा त्यांना समजल्या, जसं की कवड्या हा बिनविषारी साप कोणत्याही सपोर्ट शिवाय भिंतीवरती चढू शकतो. तर वेरुळा हा साप धोक्याची चाहूल लागली किंवा त्याला कोणी शेपटीकडून पकडलं तर आपली शेपूट तिथेच तोडून टाकतो आणि पळून जातो. साप चावल्यावरती 2 मोठे डॉट असतील तर साप विषारी असण्याची शक्यता असते. हेच डॉट्स जर लाईन मध्ये असतील तर साप शक्यतो बिनविषारी असतो. सापाने भक्ष्य खाल्लं की त्याचं पोट जड होतं आणि त्याला लपायला जागा लागते. मग आपल्याकडे जुना कचरा किंवा पडलेल्या वस्तू त्याचं घर बनतात. घरामध्ये साप येऊ नये म्हणून आपला परिसर स्वच्छ ठेवा असा सल्लाही त्यांनी दिला. याचबरोबर सापांविषयी लोकांच्या मनात बरेच गैरसमज असल्याचे त्यांना दिसून आले, जसे की कोणी चुकून सापाला मारलं तर त्याचा जोडीदार बदला घेण्यासाठी येतो, साप दूध पितो किंवा साप डूक धरतो, साप चावल्यानंतर त्याला मंदिरात घेऊन जाणे, साप चावलेल्या जागी मलमपट्टी करणे. हे गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी प्रबोधन करायला सुरुवात केली. सर्पमित्र येईपर्यंत सापावर दुरूनच लक्ष ठेवा. सापाला ऐकू येत नाही, त्याला कंपनाद्वारे आपली चाहूल लागते, त्यामुळे त्याच्या आसपासच्या एरियामध्ये धावपळ करू नका. त्याच्या अंगावरती कापड जरी टाकलं तरी तो अंधारामध्ये स्वतःला सुरक्षित समजेल आणि तोपर्यंत सर्पमित्र येईलच असा सल्लाही त्यांनी दिला. आज ही साप चावला तर एका हक्केवरती हजर होणाऱ्या जयसिंगपूरच्या या सर्पमित्राला आमचा सलाम. व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.